जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बॅनर तयार केला आहे. तर बॅनर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, पिक्सल लॅब आणि झेड आर्चिव. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलं आहे, ते मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर झेड आर्चिवर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपण झिप फाईल दिला आहे, तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट टिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर काय अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे एक्स्ट्रॅक्ट झाली आहे. त्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि PLPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपल्या एकदम खतरनाक असे कडक PLP इथे ओपन झालेले आहे. तर या PLPमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, डायलॉग वगैरे, समजा डायलॉग म्हणायचं कुठे इथे कॅप्शन चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून दुसरं कॅप्शन टाकू शकता. बाकी काही चेंज करण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्याला इथे जसं आहे तसंच एक्सपोर्ट इमेज इथे तुम्ही लोगो ॲड करू शकता इथून तुमचा इम्पोर्ट ऑप्शनवरून. त्यानंतर इथे एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्टला 18वरती ठेवायचं आहे. सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे बॅनर जे आहे आपलं डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तिथून तुम्ही इंस्टाला किंवा फेसबुक कुठे व्हॉट्सअपला कुठे पण शेअर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.